महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी नवीन मतदारांची लक्षणीय वाढ। 7 महिन्यात 14,70,000 मतदारांच्या संख्येत वाढ। विधानसभा निवडणुकीनंतर एकूण 18,80,000 मतांची भर पडली। राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके फुटणार। सर्वात आधी जिल्हा परिषद तर अखेर महापालिका निवडणुका पार पडणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती। नागपूरमध्ये आज राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर। अजित पवारांसह पक्षाचे मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित। नागपूर हा कुणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही, भाजपला टोला लगावल्याची चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। गोपीचंद पडळकरांची पुन्हा एकदा जीभ घसरली। जयंत पाटलांवर खालच्या शब्दात टीका। अजित पवारांची पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी। सांगलीमध्ये पडळकरांच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। जालन्याच्या अंतरवालीत दगडफेकीच्या प्लॅनवेळी शरद पवारांचा आमदार बैठकीला उपस्थित। मंत्री छगन भुजबळांचा खळबळजनक दावा। 83 पोलिसांवर दगडफेक झाल्याचीही भुजबळांची माहिती। बंजारा समाजाचे आज राज्यात ठिकठिकाणी मोर्चे। नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये समाज एकवटणार। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी। चंद्रपूरमध्ये बिबट्यानं काकांच्या कडेवरून हिसकावून नेलेल्या 7 वर्षांच्या प्रशील मानकरचा मृतदेह सापडला। गावकऱ्यांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम रोखून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। जगात जर्मनी, भारतात परभणी ओळख असलेल्या शहरात कचऱ्याचं साम्राज्य। कचरा उचलणाऱ्या कंपनीचे 14 कोटी थकल्यानं कचरा उचलणं आठवड्याभरापासून बंद। परभणीकरांच्या जीवाशी खेळ। हिंडनबर्ग आरोपाप्रकरणी अदानी समूहाला मोठा दिलासा। आरोप सिद्ध न झाल्यानं सेबीनं कारवाई थांबवली। एका आठवड्यात खड्डे बुजवा आणि कंत्राटदारांवर कारवाई करा। हायकोर्टाचे सगळ्या महापालिकांना आदेश। काही ठराविक रस्त्यांचीच दुरावस्था का होते असा सवाल। खड्ड्यांमुळे 12 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाल्याची सरकारची कबुली। मुंबईमध्ये आयफोन स्टोअर बाहेर ग्राहकांची लांब लचक रांग। आयफोन 17च्या खरेदीसाठी बीकेसीतील स्टोअर बाहेर पहाटेपासून गर्दी। राजधानी नवी दिल्लीतही झुंबड। आजपासून ओला आणि उबरचा प्रवास 1.5 पटीनं वाढला। भाडं प्रति किलोमीटर ₹22.72 मागणी नसलेल्या काळात भाडं 25% कमी होणार।